गंगाराम, अरे गंगाराम. बाबासाहेब, हरताळ दिसतोय घरात. गेली कुठं सगळी जण? संजय गेला, घेऊन गेला मागचं फिरायला. मोठे साहेब अजून नाही आले बोटीवरून. आणि बाई साहेब? बाई साहेब वर गेल्यात वाडीवर. हा बाबासाहेब, मी थोडं चहा आणतो तुमच्याकडे. हा बर. डॅडी, तुम्ही केव्हा आले? आत्ताच. तू कुठं निघालीस? मी रजनीकडे जाऊन येते. थोड्या वेळाने गेलं तर नाही चालणार. पण ती वाट पाहिल माझी. आजपर्यंत तू खोटं बोलली नव्हतीस माझ्याकडे. खोट? तू रजनीला भेटायला जात नाहीये, श्याम बरोबर फिरायला चालली आहे. हो, मी त्याच्या बरोबर चालते. ऐकून माझ्या कानावर आलेलं खरं आहे म्हणायचं. काय आलंय तुमच्या कानावर? जे मी आता डोळ्यानं पाहिलं ते. तू एका जज्जाची मुलगी आहेस हे विसरली, तरी एका नाविक अधिकाऱ्याची पत्नी आहेस हे विसरू नकोस. यात पती पत्नीचा संबंधच कुठे आला? आम्ही मित्र आहोत. विवाहित स्त्रीला मित्र असू शकत नाही, मैत्रीण असू शकते. आणि तो नुसता मित्र असता तर तू खोटं बोलली नसतीस. चंद्राच्या दर्शनाने उफळलेल्या सागराला सुद्धा किनाऱ्याची मर्यादा सांभाळावी लागते. विवाहित स्त्रीला सुद्धा संसाराची बंधनं अशीच पाळायला हवी. इतकी वर्ष इंग्लंडमध्ये राहूनही इतका सनातनी विचार करता तुम्ही? आमचा धर्म सनातनी होता. पुरातन आहे संस्कृती. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी भारतीय राहिलो. पण नवरा नसताना परत पुरुषाबरोबर फिरायला जाणं ही नवी संस्कृती असेल तर ती मला मान्य नाही आहे. पण ज्या संस्कृतीत तुम्ही मला वाढवलं तिला ते मान्य आहे. तिथे सगळ्यांना मोकळीक आहे. इथे सगळी बंधनं. सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीला सुद्धा तिच्या कक्षेचं बंधन असतं. लग्नाला सुद्धा बंधन समजतो आम्ही. गळ्यात गुंफलेल्या मुठभर काळ्या मनात 7 जन्माचं बंधन असतं. आणि या बंधनात किती मोकळेपणा असतो याची जाणीव तुला नाही. पण मोकळेपणा म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजे मी स्वैराचार करते असं म्हणायचं का तुम्हाला? असं लोकांनी उद्या म्हणू नये एवढीच इच्छा आहे माझी. लोक काय वाटेल ते बोलते. वाटेल तसं वागल्याशिवाय वाटेल तसं बोलणार नाहीत लोक. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? विश्वास तुझ्यावर आहे, मोहावर नाही. यात मोहाचा संबंधच कुठे आला? ही मैत्री आहे. ज्या इंग्लंडमध्ये मी लहानाची मोठी झाली तिथं विवाहित स्त्रियांना मित्र असू शकतात. वावगं नाही वाटत कोणाला त्याचं. सूर्याचे किरण रोज सकाळी पृथ्वीवर येतात आणि घेऊन जातात पाण्याची वाफ मेघमारेसाठी. धुळीचे कण नाही घेऊन जात. माणसानंही प्रत्येक संस्कृतीचं जेवढं चांगलं तेवढंच घ्यायचं, वाईट तेवढं टाकून द्यायला हवं. तेवढं कळतं मला. लहान नाहीये मी आता. बापाला आपली मुलगी नेहमीच लहान वाटत असते. तुझं लग्न झालं, एका मुलाची आई झालीस तू, तरीही तू मला अजून लहान वाटतेस. संजू एवढी. तुझी आई गेल्यानंतर माझ्या गळ्याला मिठी मारणारी ती शिवडी कैलास पावतो आहे मी आजपर्यंत तुझ्या. डॅडी, शेलू, तुला आठवतं तू लहान होतीस. गॅलरीतून खाली वाकून तू पाहत होतीस रस्त्यावरील गंमत. त्यावेळी मी तुला म्हटलं होतं फार वाकू नकोस, तोल जाईल तुझा. आणि आजही तुला तेच सांगतो, सांभाळ, तोल जाईल तुझा.
आणि आजही तसं सांगताना तीच अल्लड शैला दिसत होती मला. पण आज तू म्हणालीस मी लहान नाही आता, आणि ती डोळ्यात साठवलेली शैला डोळ्यातल्या डोळ्यात वाहून गेली. बापाला आपल्यापेक्षा लहान करून. मोठी हो पोरी, मोठी हो, खऱ्या अर्थानं मोठी हो. तुझ्यापेक्षा वयानं मोठा असलेला बाप म्हणून नाही सांगत, तुझ्यापेक्षा लहान असलेला भाऊ म्हणून सांगतो. ताई, पुढं जाणं फार सोपं असतं, कठीण असतं ते मागं फिरणं. जायचं असेल तर जातो. मुलीचं लग्न करून दिलं की बाप पाहुणा होतो तिच्या संसाराला, आणि पाहुण्याला काय अधिकार कुणाला अडवण्याचा. मुलीला कधी अडवू शकलो नाही मी, आईला काय अडवणार. जायचं असेल तर जातो. मला ठाऊक आहे तू संभ्रमात पडली आहे, पण सणाच्या संभ्रमासाठी अहिल्यासारख्या सतीला सुद्धा जन्मोजन्मीची शिला होऊन पडावं लागलं, हे लक्षात असू दे. बापाचे हात तोकळे पडले मुलीला अडवायला. शैलाची आई, मी हरलो. साहेब, चहा घ्या. नको, घेऊन जा ती चहा. मोठे साहेब, आज तुम्ही जे पाहिलंय ते मी कित्येक दिवस पाहतोय, पण बोलायचं कुणाकडे. आमचे साहेब आकाशा एवढा काळजाचे, आणि त्यांना हे जर कळलं तर त्यांना हे कळता कामा नये. अरे, आभाळा एवढं काळीज सुद्धा फाटतं एवढ्याशा विजेच्या आघातानं. जा तू. काल तुम्ही आले नाही आजोबा मला फिरायला घेऊन जायला. काम होतं बेटा काल. सगळ्यांना काम असतात, डॅडीने काम असतात, मम्मीने काम असतात, गंगारामला काम असतात. उद्या घेऊन जाईन मी तुला. आज मास्तराबरोबर कुठे कुठे जाऊन आलास तू? अपोलो बंदरला गेलो, कमला नेहरू पार्कवर गेलो, म्हातारीच्या बुटात शिरलो, खूप मजा केली. असं ऐकून फार दमवलेलं दिसतं तुम्हाला आमच्या बछड्यानं. छे हो, याच्या मागोमाग मलबारीच्या पायऱ्या चढताना उड्या मारत चढलो मी, पण काही वाटलं नाही. नाहीतर या पायाने 4 पायऱ्या चढायचं म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे फुटफुटतो हा छातीचा भाता. अहो, बाळ गोपाळात मिसळलं म्हणजे बालपण येतं, हे काही खोटं नाही. बरं का आजोबा, त्यांनी मला मोठा गॅसचा फुगा घेऊन दिला होता. मग कुठं आहे तो? येताना वाटेत दोरी सुटी हाताने आणि भरकन निघून गेल्यावर. हातातली दोरी सुटली की असंच होत, नाही का मास्तर? बरोबर बोललात. आकाशातल्या पतंगापेक्षा हातातल्या दोरीला जास्त जपावं लागतं. आणि की नाही आजोबा, एका दुकानात केवढी मोठी बाहुली होती. मास्तर आजोबाकडे तेवढे पैसेच नव्हते. असं काय? अहो, 150 रुपये बाहुलीची किंमत. अहो, याच्या निम्म्या किमतीत माणसं की मिळतात या जगात. माझा वाढदिवस आहे ना परवा आजोबा, मी मम्मीला सांगून ती बाहुली घेणार आहे. मम्मी, मम्मी, मम्मी कुठे आहे तू?
काय सांगणार या पोराला? पोरांना काही सांगून समजवता येतं, पण समजूनही ना कळणाऱ्याला कसं समजवणार? हा, काय म्हणायचं आहे तुम्हाला? शैलाबद्दल म्हणताय तुम्ही? हो, तिला कोण समजवणार? मी प्रयत्न केला पण यश आले नाही. कसं येणार? माणसाची दृष्टीच बदलली हल्ली. पाप पुण्याकडे पाहण्याची. माणूस तरी काय करणार? परमेश्वरानं सारं काही निर्माण केलं, पण एक गोष्ट निर्माण करायला विसरला आणि माणसाने ती गोष्ट पुरी केली. पण शैलाच्या बाबतीत चूक माझीच आहे. वर मम्मी नाही, कुठं नाही. अरे ती बाहेर गेली आहे रजनी मावशी बरोबर. नाहीच मुली. रजनी मावशी भेटली आम्हाला कमला नेहरू पार्कवर, एकटीच होती. अरे विसरलोच तुझं टॅक्स द्यायला. हे घे गंगाराम. पहा बरं कोण आले ते. मला वाटतं सुनबाई असावेत. एवढ्या देणार नाही ती, आणि ती चाली असेल तर मला जायला हवं. बाबासाहेब, आपण जज आहात. जज्जांना असायला हवा समतोल. तुम्हीच तर असा मनाचा तोल सोडलात. मास्तर, मी जज आहे कोर्टाच्या 4 भिंती आड, पण या 4 भिंतीत बाप आहे मी. अचानक वीज कोसळली झाडावर तर दोष कुणाला घ्यायचा? आभाळाना, मेघाना की स्वतःच्या दुर्दैवाला? दोष कोणाचाही असला तरी शेवटी ती तुमची मुलगी आहे आणि तिच्या हातात तुमची अब्रू आहे. असा वेडेपणा करू नका. नाही मास्तर, तुम्हाला ते कळायचं नाहीये. त्यासाठी बाप व्हावं लागतं. नमस्ते मास्तर. नमस्ते. फार दिवसांनी भेट झाली आपली. उपळेकर, तुम्ही इथे यावेळी? हो, यावंच लागला. तुमच्या घरी गेलो, क्लबवर गेलो, तिथंही तुम्ही नव्हता. तेव्हा म्हटलं इथं नक्की सापडाल. फार महत्वाची केस रिफर करायची आहे वाटतं. हो, अगदी महत्वाची केस आहे. फक्त तुम्हीच सोडू शकता, कारण या केसमध्ये तुमचाही संबंध पोचतो आहे. व्हॉट डू यू मीन? सांगा, कुठल्या केस मध्ये संबंध पोहोचतो आहे माझा? सांगतो, पण त्यांच्या समोर सांगायला काही हरकत नाही. घरातलेच आहेत ते. तसं नाही, पण बाबासाहेब, वकील साहेबांचा बरोबर आहे. मी या घरातला असलो तरी काम कोर्टाचं आहे आणि ते तुम्हा दोघांच्या शिवाय चित्राला कळता कामा नाही. अहो, आम्ही काढलेले परीक्षेचे पेपर स्वतःच्या मुलाला सुद्धा आम्ही दाखवत नाही. अहो, ट्रेड सिक्रेट हे हवंच माणसानं. संजू बाळ, चल, आपल्याला शुभंकरोती म्हणायचं ना, आपण आपल्या खोलीत म्हणूया. हा, बोला. बाबासाहेब, शाह मजीदला तुम्ही ओळखता? हो, ओळखतो. आणि यानंतर तुम्ही काय सांगणार आहात तेही ओळखलंय मी. तुम्हाला ठाऊक आहे? होय, तुम्ही हेच सांगणार आहात ना की माझी मुलगी त्या श्याम अजिंक्य बरोबर फिरते, त्यांची चर्चा सुरू झाली आहे, हेच ना? हे खरं असलं तर मी सांगणार आहे ते हे नाही. श्याम अजिंक ऑटोमोबाईलचा धंदा करतो. हो, असं म्हणाला तो त्या दिवशी. ते फक्त या जगाला दाखवण्यासाठी. त्याचा खरा धंदा आहे स्मगलिंगचा. असेल, त्याच्याशी माझा काय संबंध आहे म्हणूनच तर आलो. मिस्टर उपळेकर,
तुम्ही चिडणार हे मला पक्का ठाऊक होतं, पण एक मित्र कर्तव्य म्हणून आलोय मी. श्याम अजिंक्यवर लक्ष गेलंय पोलीस खात्याचं आणि त्याच्यावरती केस तयार झाली आहे आणि अशा माणसाबरोबर तुमची मुलगी फिरती आहे. बरं मग म्हणून चालणार नाही या केसमध्ये. पोलिसांचा असा संशय आहे की अशोक वटी हा एक नाविक अधिकारी आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे बराचसा चोरटा व्यापार बोटीवरून होतो. म्हणजे तुम्हाला माझ्या जावयाचा संशय येतो? मला नाही, पोलीस खात्याला. आणि यापुढचं ऐकायची तयारी आहे का तुमची? सांगा. पोलिसांना असा संशय आहे की अशोक वटीची श्याम अजिंक्य बरोबर या धंद्याबाबत भागीदारी असून आणि त्याची पत्नी शैला याची या कामी मदत आहे. आणि म्हणूनच तिचा नवरा श्याम सारख्या माणसाबरोबर तिला फिरायला देतो. एका जज्जाच्या जावयावर आणि मुलीवर आरोप करताय तुम्ही? काय बोलताय याची कल्पना आहे का तुम्हाला? होय, आणि हे ऐकल्यावर तुमच्या मनाची काय स्थिती झाली आहे याची कल्पना आहे मला. नाही, असं असणं शक्य नाही. मी ओळखतो अशोकला. मीही ओळखतो, पण ही पोलीस खात्याची खासगी रिपोर्ट खासगी म्हणून सांगायला आलो. पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून सांगायला आलो. आज आपण काही करू शकता, पण दुर्दैवाने ही केस जर उभी राहिली तर आपण काही करू शकत नाही आणि मीही काही करू शकत नाही. पण उपळेकर, आता मी काहीही करू शकत नाही, फक्त होईल ते बघण्याखेरीज. बाबासाहेब, तुम्ही हे थांबवायला हवं, ताबडतोब थांबवायला हवं. धरणाची मर्यादा ओलांडून वाहणाऱ्या पाण्याला कोण कसा थांबवणार? दोस्ती म्हणून तुम्ही एवढं केलं, आभारी आहे मी तुमचा. तुम्ही काही करू शकत नसाल तर अशोकला सांगा. नाही नाही, अशोकला हे कळता कामा नाही. काय कळता कामा नाही? अरे अशोक, काय नाही, एक बेत टाकला होता पार्टीचा, पण तुला तो कळायचा नव्हता. एवढ्यात तुम्ही आलात आणि असं होय, मला वेगळंच वाटलं. वेगळं? मला वाटलं शैलाबद्दल. शैलाबद्दल? मला वाटलं 15 दिवस मी आलो नाही ना, मी पाठवलेल्या पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही ते मला. तेव्हा म्हटलं ती रागावली असणार माझ्यावर आणि तुम्ही तिच्यावर तिची समजूत घातलीत हे मला कळता कामा नाही. शैला कुठे गेली? ती गेली आहे रजनी मावशी बरोबर. तुम्ही विसरलात का आजोबा? मी मगाशी सांगितलं ना, रजनी मावशी एकटीच भेटली आम्हाला कमला नेहरू पार्कवर. विसरलोच की. मी सांगू कुठे गेली मम्मी? बरं अशोक, मी चलतो, एक मीटिंग आहे महत्वाची. चला उपळेकर, चला या. कुठे गेली तुझी मम्मी? श्याम काका बरोबर रोज सकाळ संध्याकाळ जाते. मला नेत नाही बरोबर. तुम्ही आलात की नाही जा. तुम्ही गेलात की मी एकटेच राहतो. माझा ब्रेकफास्ट सुद्धा गंगाराम देतो. मस्त, मी विचारेन तिला आल्याबरोबर. हा, खूप रागवा आणि ते श्याम काकाने इथे येऊ देऊ नका. बरं 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 का रेडी? आज मी मास्तराबरोबर फिरायला गेलो होतो. तिथं की नाही आहे दुकानात मी बाहुली पाहिली. चावी दिली की चालणारी. वा, मी मम्मीने सांगितलं तर ती ऐकणार नाही माझं. मी सांगेन तिला, अरे जा, नको ऐकूस. माझा डॅडी आले की ती ऐकतील माझं. घेऊन देतील बाहुली मला. जरूर घेऊन दिला. हा, त्या चावीवर चालणाऱ्या बाहुल्या फार चांगल्या. चावी थांब की थांबतात. मग कधी घ्यायची बाहुली? आज घ्यायची, मम्मी घरी यायच्या आधी. बरं ठीक आहे, जर आपण वर जाऊ. बरोबर वेळेवर आणून सोडलं की नाही तुला?
अ जंटलमॅन वर्ड. थँक्यू. आपण निघताना वेटर काय म्हणाला ऐकलंस तू? नाही. तो म्हणाला पुन्हा कधी येणार. तुम्ही तर नेहमीच जाता त्या हॉटेलात. हो, पण आता नाही. ज्या जागी आपण दोघं गेलो आहोत त्या साऱ्या जागा मी वर्ज्य करणार आहे. ते हॉटेल, तो पार्क, तो जूचा किनारा, तो श्याम प्लीज. एवढंच काय, उद्या गाडी विकून टाकणार आहे मी. का? ज्या गाडीत तू नाहीस त्या गाडीत मी बसू शकणार नाही शैला. तुम्हाला कळत कसं नाही? काय? मी दुसऱ्याची आहे. माझा अधिकार नाही माझ्यावर. तुम्ही विसरून जा मला. विसरून जाऊ? शैला, तुला विसरू? विसरण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत शैला, आणि आठवण्यासारखी एकच, शैला, माझी शैला. तुम्ही जा भाऊ इथून. कायमचा? सांग ना, कायमचा? ही शेवटची भेट समजायची आपली. का असं खेळता माझ्याशी? खेळणं सुंदर आहे. मी तरी काय करू? उद्या भेटणार ना? उद्या भेटणार ना? हो हो. शैला, एक गोष्ट विसरलो मी. तुझ्यासाठी नेकलेस आणलाय मी. 12 लाखाला मिळाला. घे, घाल ना शैला. असं सांग की स्वतःच्या हातानंच खाल म्हणून. मम्मी, तू चावी दे ना बाहुलीला. मम्मी, मम्मी, हा? काय संजू? मी किती हाका मारला तुझ्या लक्षात नाही. चावी दे ना बाहुलीला. चावी शिवाय चालत नाही ते. मम्मी, तू रागावलीस माझ्यावर? नाही रे. मग तू बोलत का नाही? मी डॅडीला सांगितलं तुझ्याबद्दल म्हणून रागावली? नाही रे सोन्या. डॅडी रागावलीस तुझ्यावर? मी सांगेन डॅडी आल्यावर की मी सांगितलं ते खोटं होतं. आणि मम्मी मला फिरायला घेऊन जाते, ब्रेकफास्ट देते. श्याम काका बरोबर ती कधी कधी जात नाही. कोणी शिकवलं तुला असं बोलायला या वयात? खेळ संपल्यावर बाहुली कुठे ठेवणार आहे? माझ्या कपाटात बंद करून. अशीच एक सजीव बाहुली आहे या घरात. कधीतरी खेळण्यासाठी म्हणून 4 भिंतीच्या कपाटातून काढली जाते. पुन्हा त्याच कपाटात जाऊन तिनं बसायचं. कधी कोणी कपाटाचं दार उघडेल म्हणून. गोष्ट सांगतेस तू मम्मी? सांग ना. माझी गोष्ट संपली रे बाळा. आता गोष्ट सुरू होणार आहे ती तुझी. या बाहुलीशी खेळतोय. पुढे खेळू नकोस तुझ्या आयुष्यात येणाऱ्या खऱ्या बाहुलीशी. मम्मी, या खऱ्या बाहुल्या की नाही फार वेड्या असतात, बाबड्या असतात. कोणीतरी कपाटातून काढल्याशिवाय, चावी दिल्याशिवाय चालता येत नाही त्यांना. आणि तसं जर झालं तर लोक तिला दोषी ठरवतात, पापी समजतात. पण तिला महिन्याच्या महिने कपाटात कोंडून ठेवणाऱ्या बाहुलीच्या मालकाला कोणी विचारत नाही. तू पुरुष आहेस, तू तर नाही ना दोषी ठरवणार तिला? मम्मी, काय झालं? चावी मोडली रे बाहुलीची. म्हणजे ती आता चालणार नाही? पायाखालची जमीन सरकल्यावर कसं चालता येईल कोणाला?
ही बाहुली मोडली म्हणून रडतेस तू? डॅडी आले की दुरुस्त करून देतील, रडू नकोस. आई साहेब, काय रे? छोटी साहेबासाठी पाणी काढले. हो, बरं जा संजय, तू आंघोळ करून घे, मग मी भरवते तुला. ती बावली द्या माझ्याकडे. हा, खबरदार माझ्या बाहुलीला हात लावलास तर. मम्मी, मी आंघोळ करीपर्यंत ही बाहुली आतल्या कपाटात ठेवतो. हो. नाहीतर हा गंगाराम खेळत बसेल तिच्याशी. बरं, कपाटात ठेव. डॅडी केव्हा येणार मम्मी? हल्ली आजोबा का येत नाही आपल्याकडे? जा, तू आंघोळ करून घे, तुला उशीर होईल. चल. मूर्ख नालायक कुठले गाढव सारे. पैसे आम्हाला असले म्हणून काय झालं? देणगी देणार म्हणून मी गप्प बसणार काय? वाटेल ते ऐकून घेऊन. कोण काय बोललं तुम्हाला मास्तर? गेले कित्येक दिवस पाठीमागे बोलत होते, आज तोंडावर बोलले. तुझ्या बापाची चिठ्ठी घेऊन गेलो होतो त्या मगनलाल शेठकडं. मग किती दिली देणगी? दिली होती 1000, पण त्याच्या तोंडावर मारून आलो. म्हणतो कसा, तुम्हाला हो काय कमी? तुमच्या शिष्याच्या बायकोचा मित्र अजिंक्य एका रकमेने शाळा बांधून देईल म्हणे. अशोकची बदनामी कशी ऐकून घेणार मी? तुला हवं तसे बोलले म्हणून दुसऱ्याला बोलून देईन हो. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका मास्तर. पण आपल्या वागण्याकडे लोकांचं लक्ष जातं त्याचं काय? पण खरं सांगू तुला, सगळीकडे ही चर्चा चालली. कुणाच्या तोंडावर हात ठेवायचा? एवढा मोठा बाप ज्यानं घर वरची केलं हे मला ठाऊक आहे. काही वाटत नाही पुन्हा त्याच. उद्या ही गोष्ट अशोकच्या कानावर गेले, त्याची मनस्थिती काय होईल? पण माझ्या मनस्थितीचा केलाय कोणी विचार? शोभेच्या बाहुलीसारखी महिन्याच्या महिने या घरात कोंडून ठेवली आहे मला. म्हणून तू परक्या फिरक्यावर जाणार? अगो 14 वर्ष सीता राहिली रावणाच्या बंदिस्तानात रामावंतून, पण रावणाबरोबर फिरायला गेली नाही कधी. पण त्या तुमच्या सीतेला तिच्या पातिव्रत्याचं काय बक्षीस मिळालं हेही ठाऊक आहे मला. अग्नी, दिव्य आणि वनवासच ना. त्या रामाला कोणी दोषी ठरवला नाही, कारण रामायण लिहिणारा सुद्धा पुरुषच होता ना. म्हणून बायकाने वाटेल कसं वागायचं? नवऱ्याचा संवाद मिळत नाही म्हणून परपुरुषावर फिरायचं? ते कळायला बायकांच्या जन्माला यायला हवं मास्तर. तुमची ती सीता देवता होती, सती होती, पूर्ण होती. पण ही हाडामासाची स्त्री आहे, दुबळी आहे, अपूर्ण आहे मास्तर. ती दुबळी आहे, अपूर्ण आहे ते ठाऊक आहे मला. पण ते दुबळेपण, ती अपूर्णता झाकण्यासाठी पदर दिले. पुरुषाची कामवासनी नजर आणि स्त्रीच्या खांद्यावरचा पदर कधी ठेवता कामा नये. कारण या पदराआड झाकला आहे माहेरचा अब्रू. त्या नावाला डाग लागायला निघालीच तू पोरी. डाग चंद्रावर शोभतो, पण स्त्रीच्या चरित्रावर ठेवत नाही खिळ मात्रही. तुम्हाला स्त्रीच्या जीवनाची, त्यातून एकटं आयुष्य कंटाळणाऱ्या स्त्रीच्या मनाची कल्पना नाही. त्यातून पाश्चात्य संस्कृतीत वाढवलेल्या स्त्रीच्या मनाची तर नाहीच नाही. पाश्चात्य संस्कृतीत वाढवलेल्या स्त्रिया काय पायावरती डोक्याने चालतात? तोंडाने घास घेतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, स्त्री ही स्त्रीच असली पाहिजे.
टीचर आफ्टर ऑल. कन्झर्वेटिव्ह प्रिमिटिव्ह. कंझर्वेटिव्ह प्रिव्हेटिव्ह. व्हॉट डू यू मीन कंझर्वेटिव्ह प्रिव्हेटिव्ह? मास्तर, हे इंग्रजी तुम्ही बोललात? नवल वाटलं. मी 4 वर्ष काढले इंग्लंडमध्ये. MA एक्सपोर्ट आहे मी. जीविता डिप्लोमा केला मी. पण तिथेही हा पोशाख डाळ भाताशिवाय कधी जेवलो नाही. कधी थंडीतही अंडी किंवा बँडी घेतली नाही म्हणून माझं काही अडलं नाही. मग मास्तर तुम्ही राजापूरच्या शाळेतच का राहिलात मास्तर म्हणून? कृतज्ञता म्हणून. ज्या गावच्या लोकांनी वर्गणी काढून मला इंग्लंडला पाठवलं म्हणून परत येतात त्याच गावच्या शाळेच्या सेवेसाठी वाहून घेतलं स्वतःला. मुंबईत आलो असतो तर प्रोफेसर किंवा प्रिन्सिपल झालो असतो एखाद्या कॉलेजचा. पण सुनबाई आमची पिढी श्रद्धेवर कधी. ज्याला एकदा आपलं मानलं त्यासाठी झिजली ती. आयुष्यात मोह येतात पण ते टाळता आले नाही तर तो माणूस कसला. पण तू म्हणशील हा कोण कुठला यांचा मास्तर मलाही धडे देतोय. पण जिथं आतडं तुटलं तिथं तोंड उघडतं माणसाचं. पण आता उघडणार नाही. इथलं काम संपलं. दुपारच्या बोटीनं मी राजापूरला निघालो. हा जाणार तुम्ही मास्तर? जायला हवं. 800 पोराचा संसार पळवून राहिलाय तिथं. मास्तर डॅडी सुद्धा रागावून गेले आणि आता तुम्ही सुद्धा चालला. ज्यावेळी मला सावरायची गरज आहे त्यावेळी तुम्ही सगळ्यांनीच हात काढून घेतले. दुसऱ्याच्या हातापेक्षा स्वतःच्या पायावर जास्त विश्वास ठेवावा पोरी. चढण चढताना पाय घसरला म्हणून आपला तोल सोडायचा नसतो. अजूनही तू सावरशील. नाही मास्तर. आभाळातल्या चांदणीला तडा गेलाय. तिला तर उलका होऊनच खाली पडावं लागणार आहे. पुन्हा आकाशातल्या चांदणीकडे तोंड दाखवायला तोंड उरलं नाही तिला. शैला, मास्तर, त्याला मी आलोय. तुम्ही यावेळ का? दुसरा कोणी येणार होता? संजू कुठं आहे? तो आंघोळीला गेले. तुम्ही जेवणार आहात ना? बोटीवर लंच झालंय माझं. ड्रायव्हिंग कुठपर्यंत आलंय तुझं? लायसन्स मिळेल या आठवड्यात. काय ते पाकिटात? बघ की. आणि ते कशाला? 1-2 दिवसात आपण आउटिंगला जाणार आहोत ना. आउटिंग? हो. संजूलाही बाहेर कुठं नेला नाही आणि आपल्या लग्नाबद्दल आपण कुठं बाहेरही गेलो नाही. हो. तुझ्या त्या नुकसानीची भरपाई तरी करून द्या. पण त्यासाठी रिव्हॉल्वर कशाला? आपण बाय कार जाणार आहोत अबुला. तेव्हा असावं आत्मसंरक्षणासाठी. वाटेत जंगली श्वापद कुठून बाहेर पडतात काही कळतच नाही. बेत कसा काय वाटला माझा? बरा वाटला. बस बरा वाटला. मला वाटलं तुझा बेत हा छान आणि मस्त वाटेल. एकदम खुश होऊन तू जवळ येशील आणि माझ्या गळ्याभोवती हात टाकून तुम्हाला म्हणशील की मी पाहून येते संजूची आंघोळ झाली का ते. शैला, राहू दे ग. मी आल्याचा तुला आनंद झाला नाही?
झाला ना. तुला आठवत त्या रात्री मी असाच अचानक आलो होतो आणि तुला कळताच तू धावत येऊन मला नको नको म्हणालीस. तुम्ही 15 दिवस तर बाहेर होता, मला 15 युग वाटले. मी आता जाऊ देणार नाही. विसरली शैला, विसरली काय सांग. तर आता खूप उशीर झाला. म्हणजे नाही नाही, म्हणजे संजूला जेवायला उशीर होईल असं म्हणाले मी. नाही नाही, काहीतरी लपून ठेवते आहेस तू माझ्यापासून. सांग शैला, सांग शैला, काय लपवतेस तू माझ्यापासून. नको. माझा स्पर्श तुला नकोसा वाटू लागलाय. सांग शैला, सांग. सोडा मला. शैला, सोडा मला. शैला, पण सोडा मला. शैला, मास्तर तुम्ही कुठं निघाला. राजापूरला. मला न कळवता. अरे तू केव्हा येशील कुणास ठाऊक. सुनबाईला सांगितलं मी मगाशी. पण असे अचानक का चालला. कंटाळा आला का आमच्या संसारात राहण्याचा. नाही रे, घरच्यासारखं राहिलो. पण तिथं कोळंबून बसलाय आमचा 800 मुलांचा संसार. तुझ्या आणि बाबासाहेबांमुळं खूप देणग्या मिळाल्या. आता तुला काय आवडतं हे लक्षात आहे काकूंच्या. मास्तर, 12 वर्षानंतरही माझ्या आवडी सगळ्या ठाऊक आहेत काकूना. ती माझी बायको असली तर शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची आई आहे बेटा. बायको विसरेल एखाद्या वेळी, पण आईला विसरून कसं चालेल. पण तू कसला येतो खेड्यात हे सारं सोडून. मास्तर, या कृत्रिम दांभिक वातावरणापेक्षा ते राजापूर फार चांगलं. तिथले माणसात काय माती सुद्धा फसवत नाही माणसाला. जसं पेराल ना तसंच उगवतं. असं वाटतं मास्तर की हे सारं सोडावं आणि माझं बालपण ज्या मातीत शैशव घडवलं त्याच मातीत पुन्हा एकदा बागडावं. वेळा काहीच अशोक तू. माती सगळी एकच. राजापूरची काय घेऊन बसलात तू. अरे आपल्या देशाच्या मातीसाठी झटतोय तू. जबाबदारी घेतली आहे ना देशाची. मोठं कर्तव्य आहे ते. पण मास्तर, तुम्हाला जायलाच होत. तुम्ही दोघं नवरा बायको वेडीकर आहेत का रे. मी जायचं म्हटलं तेव्हा तुझ्यासारखंच विचारलं मला शैलाने. पण मला जायला तुझी काकू वाट पाहत असेल. सवय नाही फिरायची. आणि मला तरी कुठं आहे. गेली 30 वर्ष साथ केली आहे आम्ही एकमेकांना. कोण आहे रे आम्हाला दुसरं एकमेकाशिवाय. मास्तर, लहान तोंडी मोठा घास घेतो. रागावू नका मास्तर. पण 30 वर्षानंतरही एवढी गोडी आहे तुम्हाला काकूबद्दल. अरे गोडी राहत नाही, ती ठेवावी लागते, जपावी लागते. एखादी दुर्मिळ रत्नासारखी. तू असशील मला. गेले 2 दिवस मी बेचैन होतो आणि काल पत्र आले तुझ्या काकू. खरंच तुझ्यापासून कशाला लपवायचं. वाट. हा तर कोरा कागद आहे. अरे मी एवढा शिकलो पण तुझी काकू बिनअक्षरीत राहिली. म्हणूनच नुसता कोरा कागद पाठवलं की कोणाकडून तरी पत्ता लिहून घेतला आणि या कोऱ्या कागदानं सर्व काही समजलं मला. अरे अशी पत्र डोळ्यांनी काय वाचायची असतात अशोक.
अरे मनानं तुमच्या ऍक्च्युअल पेक्षा बेधडक असतात. तू हसत असशील आमच्या प्रेमाला. या प्रेमातही एवढं सौंदर्य आहे. कुणी सांगितलं की सौंदर्य तरुणीच्या चेहऱ्यावर आहे. अरे आयुष्यभर नवऱ्यासाठी मुलाबाळासाठी कष्ट उपसणाऱ्या टकलेल्या सुटलेल्या त्या चेहऱ्यातही वेगळंच सौंदर्य असतं. मास्तर, काकू इतक्या निरक्षर राहूनही जितक्या शिकल्या त्यांचा एक धडा तरी हल्लीच्या शिकलेल्या बायका गिरवतील का? अरे केशवसुताने म्हटलंच आहे, प्रावडती निज शेष्यवासे जगणं. प्रत्येक संसारी माणसाला हे वाक्य जपायला हवं. या सार काही आलं. येऊ मी आता, वेळ होत आली बोटीची. गंगाराम, साहेब. टॅक्सी घेऊन ये मास्तरांसाठी. बरं साहेब. परत केव्हा येणार मास्तर? आता मी कसलं येतो? तूच ये सर्वांना घेऊन राजापूरला. हो आहे, मी देतो. टॅक्सी आली. चला, जाण्यापूर्वी मला आशीर्वाद घ्या की मी तुमच्यासारखा समतोल राहीन. अवश्य मानव. साहेब याचे अरे तू कशाला? असू दे असू दे. नाही, राहू दे मास्तर. वेग नको, तू तुझ्या कामाला जा. तुझ्या घरी तुला पत्र पाठवायचं धाडस केलं याबद्दल क्षमा कर मला. पण माझा टेलिफोन बिघडल्यामुळे हे धाडस करावं लागलं. अर्थात विवाहित स्त्रीवर प्रेम करणं हे सुद्धा धाडसच आहे. पण धाडस केल्याशिवाय माणसाला मिळेल कशी हवी ती गोष्ट. गळ्यात हार घालताना अशोकनं पाहिलं, पण डोंट वरी, ही इज अ फूल. आणि जगात असे थोडे मूर्ख असल्याशिवाय शहाण्याचं भागेल कसं. काल मला हाँगकाँगहून बोलवणं आलं होतं, पण मी गेलो नाही. तुला सोडून जाणं अशक्यच आहे. तुला भेटलो नाही तर तो दिवस बरा वाटत नाही मला. दिवसा तुझा सुगंधी सहवासात धुंद झालेले क्षण रात्रभर मोजीत बसतो मी. खरंच तुझा नवरा अरसिक आहे. एवढी सुंदर बायको सोडून राहवतं कसं त्याला. बाकी त्यामुळे तुझा लाभ झाला मला. खरं सांगू, असं सौंदर्य, असा नवरा आणि असा यौवनाचा बहर कुठंच अनुभवला नव्हता मी. पण तुला माझे करण्यासाठी किती थांबावं लागलं, किती कष्ट पडले मला, काश्मीर पासून मुंबई पर्यंत. पण शेवटी सार्थक झालं. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. आज संध्याकाळी 6 वाजता मी तुझी नेहमीच्या कॅफेमध्ये वाट पाहतो. नंतरचा प्रोग्राम काय तुला सांगायलाच नको. तुझ्या धुंद सौंदर्यानं बेभान झालेला सर्वस्वी तुझाच श्याम.
शैला, शैला, युअर लेटर. कुणाचं पत्र? श्यामचंच पत्र वाचलंय मी. कम डाऊन. आय सेड इट कम डाऊन. आय सेड इट कम डाऊन. आजपर्यंत मला संशय होता. मी ऐकत होतो, लोक बोलत होते, पण मी विश्वास ठेवला नाही. पण आज डोळ्याने वाचलंय मी, म्हणूनच आज आता या गोष्टीचा निकाल लावायचा ठरवलाय मी. पण त्याआधी मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की माझ्यापेक्षा जास्त असं काय पाहिलंस तू श्याममध्ये? कुठल्या बाबतीत तुलना केलीस तू आमची? काय कमी होतं माझ्यात? सुखात, वैभवात? मी तुला स्टेटस दिली एका मोठ्या कमांडराच्या पत्नीपदाचं. अगं, या मोहात पडण्यापूर्वी विचार केला होता असतो की काय शेवट होणार आहे त्याचा? बोल, बोल शैला, बोल. मला ऐकायचंय तुझ्या तोंडून. अगं, श्याम बरोबर प्रेमाचे खेळ खेळताना या घराचा, इमारतीचा, माझ्या नावाचा, संजयच्या, आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार केला असतो. तुझ्या दृष्टीनं शेळे झालेत आपल्या नवरा बायकोचे संबंध. फक्त 6 वर्षात रंगून आले त्या थेम्स नदीच्या काठावर दिलेल्या वचनाचं. का ते प्रेमही असंच खोटं होतं? बोल शैला, तुला बोलायलाच हवं. तुला खरोखरच जायचं आहे का त्याच्याबरोबर हे घर व संसार सोडून? कुणाच ठाऊक किती काळ मला फसवीत होती. अगं, बोटीवर एकटा जीवन कंठताना मला काय मोहाचे क्षण आले नसते? वासना काय फक्त तुलाच होत्या? पण माझं कर्तव्य करीत असताना सुद्धा प्रत्येक क्षणी मी तुझा विचार करीत होतो आणि त्यावेळी तू मात्र त्या श्यामचा विचार करीत होतीस. त्याच्याच बाहुपाशात तोंड कशाला दाखवायला? तोंड आहे कुठं तुला जगाला दाखवायला? थेम्स नदीच्या काठावर दिलेली वचनं वाचण्याच्या डोहात बुडवताना तुला सारा 8व्या वयात हवा होतास. मगाशी तू माझा स्पर्श झिडकारलास तेव्हाच कळलं मला की दुसऱ्याला विटाळलेल्या आहे वरून सुंदर दिसणारा हा हिरी स्नेह. दुसऱ्याच्या स्पर्शाची चटक लागली आहे या पवित्र देहाला. बोल, बोल शैला, तो आवडतो ना तुला? त्याच्याबरोबर राहायचंय ना तुला? त्याने फारून टाकला आहे ना तुला? विसरायला लावला आहे ना त्याने हा तुझा संसार? बोल. फारून टाकले मला. माझ्या एकलेपणाचा, माझ्या दुबळेपणाचा फायदा घेऊन ते फसवले तुम्हाला, धोका दिलाय तुम्हाला. या अपवित्र देहाची लायकी नव्हती तुमचा स्पर्श घेण्याची, म्हणून टाळला मी तो. माझ्या मुलाची आई, माझी बायको माझ्या तोंडावर कबुली जबाब देते आहे तुझ्या पापाचा. देऊन आणखी फसवायचं नव्हतं मला. म्हणजे कुठल्याही थरापर्यंत जायची तुझी तयारी आहे तर ठीक आहे. तुम्ही जाऊ नका. मला ठाऊक आहे तुम्ही काय करणार, कुठे जाणार, पण तुम्ही जाऊ नका. तो फार भयंकर माणूस आहे. माझ्यासाठी नाही, त्या संजूसाठी तरी जाऊ नका. अपराध मीच केलाय, त्याची काय शिक्षा करायची आहे मला. माझ्या समोरून निघून जा. लेट मी स्टँड अप. गेट आउट.
क्षमा करा छोटे साहेब. मी नाही सहन करणार. माझ्या आवडीच्या बाहुलीला मी अंघोळीला गेला असं पाहून कपाटातून काढली आणि हात मोडला तिला. का हात लावणार तिला? मी असताना हात लावण्याची बिशात होती कधी? छोटे साहेब क्षमा करा. मी मुलीच क्षमा करणार नाही. या पिस्तुलानी ठार मारणार आहे मी तुला. ठो 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 मर. संजय, मी नको नको म्हणत असता माझ्या बाहुलीचा हात ओढून मोडला याने. मी मारून टाकला त्याला. मेला तो, खलास आला. आता पुन्हा हात नाही लावणार दुसऱ्या बाहुलीला. काय ग दादा? नाही आला अजून. बहुतेक जेवायला येईल तो. काय अशोक? ते पण नाही आले. इथे येण्याचा संभव आहे का? बरं, आणखी थोड्या वेळाने मला तू फोन कर. आणि जर अशोक आले ना तर मीच फोन करेन तुला. हो हो ठीक आहे. अहो रजनी, दादा तू? का ग? एवढं दचकायला काय झालं? अरे मी माझ्याच विचारात होते आणि अचानक तुला पाहिलं ना म्हणून जरा दचकले मी. बरं तुला जेवण वाढायला सांगू? नको नको. सारखा घाम. हे बघ, ह्या मुंबईतली सारी माणसं घामाचाच पैसा कमवतात म्हणतात. या पोलिसातली सारी मुंबई एअर कंडिशनिंग करून टाकली असते ना तर काय बहार आली असती. खरंच. मी गेल्यापासून कोणाचं फोन वगैरे या पत्र वगैरे आली होती? हो एक आला होता. कुठे? थांबा. ओहो हे बघ, हे घे. हे इन्कम टॅक्सचं पत्र आहे. जेवणानंतर तू वाचतो. नाहीतर जेवण सुद्धा द्यायचं नाही. आणि कुणाचा फोन? मगनलाल शेट्टींचा आला होता. आज पेढीवर बोलवलं आहे तुला. काही नवीन माल आला असेल. आणखी कुणाचा? आणखी कुणाचा येणार होता? शैलाचा? हो आला होता. मग आल्यावर सांगायचं का नाहीस? पण तिचा कॉल महत्वाचा आहे असं वाटलं नाही मला दादा. रजनी, एंगेज. टेलिफोनला नको त्यावेळी एंगेज राहायची सवयच आहे. अरे दादा तू आधी आंघोळ तर करून घे. बहुतेक फोन येईल तिचा. शैलाचा फोटो होता. अरे माझा हात लागून काच फुटली म्हणून दुरुस्त करायला टाकली मी ती आज. असं
जरा टॉवेल दे बघ. अहो. हा हा, इथली शॅम्पूची बाटली संपली वाटते. बॅग मध्ये असेल, पहा बरं. हो दादा, बघते. हा नाही दादा, बॅग मध्ये नाही आहे. अगं नाही कशी, मी ठेवले आणून का? अरे पहा मी- बरं. अरे नाही, मी आताच बघितलं. अगं अगं नाही कशी म्हणतेस? पाहूया, मी पाहतो. अरे दादा, मी सांगितलं ना, आताच पाहिलं म्हणून. दादा मला माहिती आहे का आणून ठेवली मी. दादा अगं हे काय? हा? आणि हा फोटो इथं? दादा, मी खोटं बोलले तुझ्याशी. अगं अगं तू का तिला दिली म्हणत होती ना? हो रे, मी खोटं सांगितलं तुला. का? अशोक इथे येण्याचा संभव आहे म्हणून. अगं कशावरून? अरे शैलाचा तसा फोन आला होता मग आला तर आला. आणि त्यांनी हा फोटो पाहिला तर. का? अगं अगं या फोटोच्या बाजूला मॅनरोचा फोटो आहे, तिथं नूतन आहे, सगळ्यांचा फोटो आहे. मग त्यांच्या नावाला वाईट वाटत नाही तर याला का वाटणार? दादा दादा, माझी शपथ आहे, तिला ना फोटो तरी तिथे लावू नकोस रे. दादा. काय अशोकच्या भीतीनं? हो, त्यांना संशय आला आहे तुम्हा दोघांचा. दादा, तू समजतोस तेवढं प्रकरण हे सोपं नाही आहे रे. खरंच काहीतरी आज घडणार आहे असं वाटतंय मला. दादा काय? दादा, अजूनही वेळ गेलेली नाही, तिचा नाक तू सोडून दे. हे बघ, ही माझी खाजगी गोष्ट आहे, यात तू ढवळू नको. पण शैला माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. माझ्याशी संबंधात आलेली ही पहिलीच स्त्री नाहीये. पण शेवटची आहे खास. दादा, आजपर्यंत विवाहित अविवाहित स्त्रियांना तू फशी पाडलास. मी मूग गिळून गप्प राहिले, कारण आई बाबा गेल्यानंतर तू मला लहानाची मोठी केलीस म्हणून. हे बघ, म्हणूनच हा लहान तोंडी मोठा घास घेऊ नको. दादा, आज या गोष्टीचा निकाल लावणारच आहे मी. तू मला वचन दे की तिचा नाद तू सोडून देशील म्हणून. नाद जरूर सोडेल, पण कंटाळा येईल तेव्हा. पण दादा, अजून किती खेळ खेळणार आहेस तू? अरे आजपर्यंत खेळलेले खेळ तुला पचले रे, पण हा खेळ दिसतावाशी आहे. आज सकाळपासून वाटते आहे की काहीतरी अशुभ घडणार आहे इथे. सारखी पाल चुकचुकते आहे रे मनात. असल्या भित्र्या मनाला मी बाळगत नाही आहे. दादा, मी तुझ्या पाया पडते. शैलाला तू तिच्या संसारातून उठवू नकोस. किती सुखी संसार होता तिचा तू तिला भेटण्यापूर्वी. अरे तिचा नवरा अशोक देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावित असताना तिच्या पत्नीचं आपण संरक्षण करायला हवं की तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिला जन्मातून उठवायला हवं. रजनी, हे बघ, अगं काय झालंय तुला? दादा, एका गोजीरवाण्या मुलाची आई आहे रे ती जर अविवाहित असते ना तर मी काहीच म्हटलं नसतं. उलट मी तुम्हा दोघांचं लग्न लावून दिलं असतं. दादा दादा, आता तरी शुद्धीवर ये. हे बघ, त्याआधी तू नीट शुद्धीवर ये. हे बघ, आतापर्यंत ऐकून घेतलंय मी तुझं. पुन्हा या विषयावर चर्चा केलीस तर हे घर सोडावं लागेल मला. असंच ना, ते करायची सुद्धा तयारी आहे माझी. दादा दादा, मी काय म्हणते ते माझं ऐकून तरी घे. दादा दादा. मिस्टर अजिंक्य आहेत का घरात? हो दादा, आत्ताच आला ना गॅरेज मधून. मी तिथूनच आलोय. तिथं ते मला भेटले नाहीत म्हणून मी इथं आलोय. तुम्ही बाहेर हॉलमध्ये बसा ना. का? दादा आंघोळ करायला गेला आहे.
पण त्याची आंघोळ येईपर्यंत बसतो मी. आंघोळीला वेळ लागतो दादाला. तोपर्यंत मला वेळ आहे बसायला. पण दादाला आवडत नाही कोणी बेडरूम मध्ये आलेलं. प्रश्न त्याच्या आवडण्याचा नसून मला इथं बसण्याचा आहे. दुसऱ्याला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याची मला वाटतं तुझ्या दादालाही फार सवय आहे, नाही का? हॅलो, कोण? शैला? मी रजनी बोलते. अशोक आलेत का तिकडे? अशोक नाही. श्याम आलाय घरी? अहो, मग त्याला बोलव फोनवर. अगं पण थांब, बोलवते. श्याम, मी मुद्दाम फोन केलाय तुम्हाला. इतके दिवस नुसता संशय होता अशोकला. आज त्यांनी पत्र वाचलं, तुम्ही लिहिलेलं. ते तुमच्याकडेच यायला निघाले आहेत. फार फार चिडलेत ते. आणि त्यांची तरी काय चूक आहे? चूक आपली आहे. त्यातून काय घडणार आहे मला कल्पना करता येत नाही. पण मी मात्र जन्मातून उठणार आहे. का खेळलात तुम्ही माझ्याशी? का नाही सावध केलं मला? आता बाण सुटला आहे जागेवरून. अशोक साधे आहेत, सरळ आहेत. ते तुमच्या जागेत आले आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना काही अपाय करण्याचा प्रयत्न केला तर जाळ्यात सापडलेले वाघीण जीवावर उदार झाली तर काय करू शकते याचा अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला. तुम्ही बोलत का नाही? गप्प राहून तमाशा पाहायचा तुम्हाला एका विवाहित स्त्रीच्या आयुष्याचा? अशोक, कमांडर अशोक. कोणाचा फोन आहे? फोन माझ्या बायकोचा आहे, पण तो तुझ्यासाठी. रिअली? व्हॉट अ फनी. मला वाटतं रजनीबाई, तुम्ही बाहेर जावं हे उत्तम. कारण आम्हाला खासगी बोलायचं आहे आणि त्यावेळी तुम्ही इथं नसलेलं बरं. हॅलो हॅलो, शैला. हो, आय एम सॉरी मिसेस वर्टी. मी आंघोळ करत होतो बाथरूम मध्ये. आता चालू बाहेर. हॅलो. हो, तुझ्या नवऱ्याचा, कमांडर अशोकचा. एम आर राईट? हॅलो हॅलो हॅलो, शैला. ठेवला वाटतो फोन. लग्न झालेल्या बायका फार भित्र्या असतात नाही? लग्न झालेले एकच बायको पाहिली मी, आणि ती म्हणजे माझी बायको. यू मीन शैला? यस, मिसेस अशोक वर्टी. पुढं बोलायचंय? ऑफकोर्स ऑफकोर्स. आज तुम्ही प्रथम आलात आणि तेही अचानक. आश्चर्य वाटलं? हो, माझ्या बेडरूम मध्ये तुम्हाला पाहून. का? या बेडरूम मध्ये फक्त विवाहित बायकाच येऊ शकतात, त्यांचे नवरे नाही येऊ शकत? बायका परवानगीने येतात. कुणाच्या?
त्यांच्या नवऱ्याच्या? नाही, माझ्या. पण तुमची परवानगी न घेता मी इथं आलो. का आलो आहे ठाऊ? शैलाचा एखादा स्काउंड्रल. लँग्वेज प्लीज. हे एका सभ्यग्रस्ताचं घर आहे. सभ्यपणाची व्याख्या बदललेली दिसते आहे या घरापुरती. या घराच्या सभ्यपणाबद्दल चर्चा करायला आला असाल तर ज्याची खात्री पटली त्याची चर्चा कशाला करायला हवी? मी आलो एका विवाहित. कुठल्या विवाहित स्त्रीबद्दल बोलतात आपण? कारण बऱ्याच विवाहित स्त्रिया ओळखीच्या आहेत माझ्या. इतर स्त्रियांशी मला कर्तव्य नाही, पण मला आहे. स्त्रिया आणि विशेषतः विवाहित स्त्रिया हा कॉलेज पासूनचा ऐच्छिक विषय आहे माझा. मी माझ्या बायको विषयी बोलायला आलोय. हो, विचारायचंय तुला? हो विचारा, पण लवकर. हा, लंच व्हायचं आहे माझं अजून. आय कॅन गिव्ह ओनली 5 minutes. तू माझ्या बायकोला भारून टाकला आहे. थँक्यू. थँक्यू फॉर दिस कॉम्प्लिमेंट. हे विशेषतः एका नवऱ्याकडून असं प्रशस्ती पत्र मिळायला भाग्यच लागतं. माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन ड्रायव्हिंगच्या निमित्तानं तू तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या दोष कुणाचा? जाळ्याचा की माशाचा? माझा. तुझ्यासारख्या नराधमाला मी माझ्या घरी येऊ दिलं हेच चुकलं माझं. हे असं करायला सुद्धा धैर्य लागतं आणि तशी अक्कल सुद्धा. मैत्रीच्या नावाखाली मित्राच्या बायकोला फसवण्यापेक्षा तरी कमी. त्याला धैर्य लागत नाही, तसं व्यक्तिमत्व लागतं आणि अक्कल सुद्धा. पण तू तिला फसवतो आहेस. चूक. ती तुम्हाला फसवते आहे. तुझं खरोखरच प्रेम आहे तिच्यावर? एखादी गोष्ट आवडणं याला जर तू प्रेम म्हणत असतील, येस यू कॅन से सो, बट व्हॉट अ सायन्स. नवरा आपल्या बायकोच्या प्रियकराला विचारायला आलाय की तुझं तिच्यावर प्रेम आहे का? अजूनही मन शांत आहे आणि संधी देतो आहे तुला माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याची. प्रश्नाचं उत्तर? मूर्ख प्रश्नाला उत्तर देत असतो मी. हा, तरी पण ऐकायची इच्छा असेल तर ऐक. तुमची बायकोच काय, पण बऱ्याचशा बायका समजतात की मी त्यांच्यावर प्रेम करतोय म्हणून. मी डीलर आहे मोटारीचा. जुनं झालं की मॉडेल बदलून टाकतो. नीच. मला नीच म्हणण्यापेक्षा त्या बायकांनाच का मूर्ख म्हणत नाही? बायका मूर्ख आहेत म्हणूनच तुझ्यासारख्या नराधमाच्या मोहात सापडतात. आय रिअली पिटी ऑन देम. खरंच खरंच त्यांची दया येते मला. आय एम गेटिंग लेट. आणखी काही प्रश्न? तू माझ्या बायकोशी लग्न करायला तयार आहे? काय? तुमच्या बायकोशी लग्न? होय. तुझ्या प्रेमानं ती फारली गेली आहे आणि तुला जर तिच्याशी संबंध ठेवायचा असेल तर तिच्या बरोबर तुला लग्न करावं लागेल आणि माझ्या मुलासकट तिचा सांभाळ करावा लागेल जन्मभर. मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे, पण तुमच्या दोघांच्या सुखात मीच जर का एक काटा असेल तर? काट्याला धक्का न लावता फुलाचा वास घेणारा दर्दी आहे मी. श्याम, माझ्या प्रश्नाचा हे उत्तर नव्हे. प्रश्नाचं उत्तर?
मग ऐक, माझ्या शयनगृहात येणाऱ्या प्रत्येक स्त्रियाबरोबर जर मी लग्न करायला तयार झालो तर शहाजहानपणा मला जहानात काळाच उगलावा लागणार आणि एवढी ताजमहाल बांधणं मला शक्य होणार नाही या सिमेंट टंचाईच्या दिवसात. कमांडर अशोक, वास घेतलेलं गुलाबाचं फूल बटन हॉल मध्ये अडकून फिरायची सवय नाहीये मला. माझ्या संयमाचा अर्थ असा तुकडेपणा घेऊ नकोस. संयम? खोटं नाणं बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला पत असते बाजारात. तुमचं नाणंच खोटं आहे, दोष बाजाराला कशाला देतात? दोष कुणाचा याची चर्चा नकोय. मला फक्त दोहोपैकी एक निर्णय हवा आहे. निर्णय? होय, निर्णय. एक तर तुला तिच्या बरोबर लग्न करून माझ्या मुलासकट सांभाळ करायला हवं, नाही तर तिचा नाद तरी तुला सोडावा लागेल. आणि या दोघोपैकी कुठलाही निर्णय मला मान्य नसेल तर मला हा निर्णय घ्यावा लागेल. ज्याचे हात स्वतःच्या बायकोला अडवू शकत नाही त्याच्या हातात हे पिस्तूल शोभून दिसत नाही कमांडर. पण हे पिस्तूल शोभेचं नाही. याच्या 6 गोळ्या आहेत आणि त्यातील एकच पुरेशी आहे ती तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला. विश्वासघात केला तुझ्या बायकोनं? मी फक्त दोस्ती निभावण्याचा प्रयत्न केला. तू नसताना तिचा एकटेपणा दूर करून आणि त्याची किंमत सुद्धा मोजली मी. घाबरू नको, मी आलोय. अरे हा गोळे मागतोय, वाईट वाटलं. त्याची तपस्या उभी आहे त्या पाठीची. नाही, हे कोर्ट आहे. इथे जजच्या परवानगीशिवाय आरोपीशी बोलता येत नाही कोणाला. अहो, अशोक विद्यार्थी आहे माझा आणि विद्यार्थ्याशी बोलायला जज्जाची परवानगी हा कुठल्या नाही. माझ्यासाठी मास्तर, माझ्यासाठी. मी बाहेर थांबतो अशोक. पण उपळेकर एक लक्षात ठेवा, सरकार चुकेल, कायदा चुकेल, पण ही जनता कधी चुकणार नाही. आजपर्यंत सरकारतर्फे साऱ्या साक्षी पुराव्याची नोंद झालेली आहे. कुठलाही निर्णय देण्यापूर्वी आरोपी कमांडर अशोक वर्दी यांना मी त्यांच्या बचावाची संधी देत आहे. युअर ऑनर, मला बचाव घ्यायचा नाही. माझी जबानी मी खालच्या कोर्टात दिली आहे. तरी तुम्ही तुमच्या बचावासाठी एखादा वकील द्यावा. मिलॉर्ड, मला बचावासाठी कुठलाही वकील द्यावयाचा नाही.
मी जस्टिस वागळे म्हणून इथं आलेलो नाही आहे, मी बॅरिस्टर वागळे म्हणून इथं आलो आहे. मी त्या जागेचा राजीनामा दिला आहे आणि कमांडर अशोक वटी यांचा डिफेन्स काउन्सिल म्हणून इथं उभा आहे. आपली त्याला हरकत नसेल अशी आशा आहे युअर ऑनर. नॉट ॲट ऑल जस्टिस. सॉरी मिस्टर वागळे. आपल्यासारखे थोर न्यायाधीश या कोर्टात बचावाचे वकील म्हणून आहात, हा या कोर्टाचा मी बहुमान समजतोय. आय एम ग्रेटफुल ऑनर. मिस्टर उपळेकर. येस युअर ऑनर. बॅरिस्टर वागळे, आज प्रथमच आरोपीवर करण्यात आलेल्या आरोपीची व साक्षी पुराव्याची त्यांना जाण असेल तर मला वाटतं आरोपीच्या बचावाचं काम सुकर होईल. येस युअर ऑनर. युअर ऑनर, माझे विद्वान मित्र बॅरिस्टर वागळे यांना माहित असेल की गेल्या महिन्याच्या 27 तारखेला आरोपी अशोक वर्टी यांनी श्याम अजिंक्य या व्यापाऱ्याचा त्याच्या वॉर्डन रोडवरील राहत्या घरात निघृणपणे खून केला. युअर ऑनर, असं काहीही घडलेलं नाही आहे. सरकारी वकिलाने केलेल्या आरोपाच्या आरोपीच्या वतीनं मी इन्कार करतो आहे. ही केस सरकारतर्फे उभी करण्यात आली असून कमांडर अशोक वर्टी याच्यावर श्याम अजिंक्याच्या खुनाचा नाहक आरोप ठेवण्यात आला आहे. हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे. खुद आरोपीनं आपण एका माणसाला गोळी घातली अशी जबानी दिली आहे आणि ते इन्स्पेक्टर जगदाळे यांच्या समोर दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर मयताची बहीण कुमारी रजनी अजिंक्य हिने सुद्धा आरोपीनं गोळी घालून माझ्या भावाचा खून केला अशीच जबानी दिलेली आहे. युअर ऑनर, मयताची बहीण कुमारी रजनी अजिंक्य हिची उलट तपासणी देण्याची मला परवानगी घ्यावी. ग्रँटेड. रजनी अजिंक्य हाजीर हो. देवा शपथ खरं सांगितलं, खोटं सांगणार नाही. कुमारी अजिंक्य मयत श्याम अजिंक्य याचे व तुमचे बहीण भावाचे नाते होते हे खरं आहे का? होय. तुम्ही आरोपींना ओळखता? होय. आणि मिसेस शैलावतीना? ओळखते. मिसेस शैलावती व तुमची ओळख केव्हा, कुठे व कशी झाली? 1 वर्षापूर्वी उन्हाळ्यात मी माझ्या भावाबरोबर काश्मीरला गेले होते, तेव्हाच झाले. तुमची ओळख झाली तेव्हा तुमचा भाऊ तिथं होता? हो, मीच त्या दोघांची ओळख करून दिली होती. तुमच्या भावाच्या खोलीत पंचनामाच्या वेळी त्याच्या बिचाना काही प्रेमपत्राचे काही पुडके सापडले. त्यामध्ये ज्या स्त्रियांची नावे आहे त्यांना तुम्ही ओळखता? होय, पण त्यांचे प्रेम संबंध आहेत की नाही हे मला काही ठाऊक नाही. तुम्हाला माहिती होत आणि तुमच्याच मध्यस्थीनं ते सारं काही चाललं होतं. युअर ऑनर, अशा रीतीने एका स्त्री साक्षीदाराची बदनामी करण्याची माझ्या विद्वान मित्राला काही एक कारण नाही. युअर ऑनर, कारण आहे. या सर्व प्रकाराला या जबाबदार आहेत आणि याची जाणीव सरकारी वकिलांना आहे. माझ्या विद्वान मित्राने आपले शब्द परत घ्यावेत. मी विचार करूनच शब्द वापरतो युअर ऑनर, पण त्यामुळे आमच्या मित्राचे मन दुखवले जात असे तर मी शब्द मागे घेतो. प्रोसीड फर्दर. कुमारी रजनी अजिंक्य, तुमच्या भावाचे आणि मिसेस वर्टीचे प्रेम संबंध तुम्हाला माहिती होत? होय. मिसेस वर्टी विवाहित आहे
याची तुम्हाला कल्पना नव्हती? होती. मग तिचा संसार उधळू पाहणारा तुमच्या भावाला अडवण्याची नैतिक जबाबदारी तुम्ही का पार पाडली नाही? मी परावलंबी होते. आई वडील गेल्यानंतर माझ्या भावानेच मला लहानाची मोठी केली. त्याच्याच आश्रयाखाली मी जगत होते. त्या जगण्यापेक्षा मरण पत्करलं असतं तर फार बरं झालं असतं. तुम्ही एक स्त्री आहात. तुम्ही उघड्या डोळ्याने पाहिलात की तुमच्या वैतरणीचा उद्ध्वस्त झालेला संसार. नाही नाही, हे सारं खोटं आहे. युअर ऑनर, माझे विद्वान मित्र आपल्या भाषा प्रभुत्वाचा दबाव आणू पाहत आहेत साक्षीदारावर. मी सहमत नाही. प्रोसीड मिस्टर वागळे. मग सांगा रजनीबाई, तुम्ही तुमच्या भावाला का अडवलं नाही? घर सोडण्याचा धोका पत्करूनही मी त्या दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला. शैलाला आणि माझ्या भावाला मी खूप समजावलं, पण तो माझा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही. ज्या दिवशी तो प्रकार घडला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी भावाच्या बेडरूम मध्ये होते. रजनीबाई, तुमच्या साक्षीवर एका हुशार अधिकाऱ्याचं जीवन, एका स्त्रीचा संसार आणि एका कोवळ्या मुलाचं भवितव्य अवलंबून आहे. हे ध्यानात घेऊन खरं काय ते बोला. खोटा बोलून तुमचा गेलेला भाऊ काही परत येणार नाहीये, पण खरं बोललात तर उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा सुरू होईल. रजनीबाई, कमांडर अशोक तुमच्या भावाच्या खोलीत आले तेव्हा त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होतं. एक पॅकेट होतं, पण त्यात काय होतं हे काही मला माहित नाही. त्यावेळी तुमचा भाऊ काय करीत होता? तो बाथरूम मध्ये होता. तुमचा भाऊ बाथरूम मधून बाहेर येईपर्यंत कुठलीच घटना घडली नाही? घडली. शैलाचा फोन आला. याची नोंद व्हावी युअर ऑनर. फोन कोणासाठी होता? माझ्या भावासाठी होता, पण तो मी उचलला. फोनवर त्या काय म्हणाल्या? शैलाने अशोक आहेत का म्हणून चौकशी केली. मग तुम्ही काय उत्तर दिलं? मी नाही म्हणून सांगितलं अशोकच्या इशाऱ्यावरून. मग पुढं? तिने माझ्या भावाला फोन द्यायला सांगितला, पण तो अशोकने घेतला आणि शैला बोलू लागली अशोकला माझा भाऊ समजू. याची नोंद व्हावी युअर ऑनर. पुढं काय झालं? फोन चालू असताना बाथरूम मधून माझा भाऊ आला आणि त्याने विचारलं कुणाचा फोन आहे का म्हणून. मग तुम्ही काय उत्तर दिलं? अशोकने सांगितलं माझ्या पत्नीचा फोन आहे, पण तो तुमच्यासाठी आला आहे. त्यानंतर तुमच्या भावानं काय केलं? त्याने तो फोन ठेवून दिला. आणि नंतर? नंतर अशोकने मला बाहेर जाण्यास सांगितलं. मी माझ्या भावाकडे पाहिलं. याचा अर्थ तिथं काहीतरी गडबड झटापट होणार याची कल्पना तुमच्या भावाला होती. तुम्ही बाहेर गेल्यावर आत काय घडलं याची तुम्हाला माहिती आहे? होय. मी नुसतं ऐकलं नाही तर माझ्या डोळ्यांनी पाहिलं देखील. कुठून पाहिलं? खिडकीतून पाहिलं. अशोकच्या हातात एक पिस्तूल होतं आणि त्यांचा हात माझ्या भावाने धरला होता. दोघांचीही झटापट झाली आणि पिस्तुलाचे 3 बार झाले. मी ताबडतोब खोलीत आले आणि पाहिलं तर माझा भाऊ रक्ताच्या तळमळात होता. दॅट्स ऑल युअर ऑनर. यावरून केस खुनाची नसून अपघाताची आहे एवढंच मी निदर्शनास आणू इच्छितो. मिस्टर उपलेकर. येस युअर ऑनर. मिस रजनी अजिंग. तुम्ही बसू शकता. मिस रजनी अजिंक्य, खोटी साक्ष देणं हा गुन्हा आहे हे ठाऊक आहे तुम्हाला? होय. तो गुन्हा तुम्ही केला आहात ही खोटी साक्ष देऊन. ऑब्जेक्शन युअर ऑनर.
साक्ष खोटी आहे हे सिद्ध केल्याशिवाय मिस्टर अजिंक्याने गुन्हा केला आहे असं विधान सरकारी वकिलांना करता येणार नाही. ऑब्जेक्शन अपडेट. सॉरी युअर ऑनर, पण हिनं दिलेली साक्ष निकालाच खोटी आहे. 3 दिवसापूर्वी मी घेतलेला तपासणीत आणि आजच्या तपासणीत जमीन आसमानाचं अंतर आहे. ती साक्ष खोटी नसेल कशावरून? आजच्या काकणाला आरसा लागत नाही. बॅरिस्टर वागळे, कुमारी अजिंक्य 3 दिवसापूर्वी या कोर्टासमोर दिलेली जबानी तुम्ही सोयीस्कर रीतीने विसरला असला तर कोर्टाकडे त्याची नोंद आहे. युअर ऑनर, 4 दिवसातील 2 वेगवेगळ्या साक्षीवरून तफावत काय दर्शवते? मिस अजिंक्याची आजची साक्ष ही रचून सांगितलेला नाटक आहे. मिस अजिंक्य, तुमच्या पहिल्या साक्षीत तुम्ही सांगितलं होतं की पिस्तुलाचा 3 बार ऐकल्यावर तुम्ही बाहेर आलात. त्यापूर्वी आत काय घडलं हे तुम्हाला ठाऊक नव्हतं. हे तुम्हाला आठवतंय? तसं काही बोलल्याचं आठवत नाही मला. मग अशोकने माझ्या भावाचा खून केलं हे इन्स्पेक्टर जगदाळे यांच्या समोर दिलेली जबानी तुम्हाला आठवते? त्या विचित्र अवस्थेत मी काय बोलले हे मला बिलकुल आठवत नाही. तुमची स्मरणशक्ती फार कमजोर दिसते रजनीबाई. तुम्ही जादूचे प्रयोग शिकला आहात? या प्रश्नाची या केसमध्ये काही जरूर नाही. आहे युअर ऑनर. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही रजनीबाई. तुम्ही जादूचे प्रयोग शिकला आहात? नाही. मग डोळ्यावर पट्टी बांधून समोरील वस्तू पाहण्याची कला अवगत आहे तुम्हाला? नाही. असायलाच हवी. याशिवाय सिमेंट कॉन्क्रीट भिंतीआड चाललेली झटापट तुम्हाला कशी दिसली? मी खिडकीतून पाहिलं. शक्य नाही. तुम्ही काही पाहिलं नाही. पण याला पुरावा देणार आहात? येस युअर ऑनर. हा काचेचा तुकडा. हा मयत श्याम अजिंक्य बेडरूम मधील गोळी लागून फुटलेला काचेचा तुकडा आहे. ही काच पारदर्शक नाही. याचाच अर्थ कुमारी रजनी अजिंक्य यांनी खोटी साक्ष दिली आहे. होय होय न्यायाधीश महाराज, मी खोटी साक्ष दिली. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही खोटी साक्ष दिली? माझ्या मनाच्या सांगण्यावरून. खोटी साक्ष देणं हा गुन्हा आहे हे ठाऊक असूनही मी खोटं बोलले. माझ्यामुळे, केवळ माझ्यामुळे वर्टी कुटुंबावर हा प्रसंग आला. माझा भाऊ जे खेळ खेळत होता ते मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते, पण माझा नाईलाज झाला. हो, माझा नाईलाज झाला. माझा भाऊ आज या जगात नाही. माझ्या खोट्या साक्षीनं तो आज पुन्हा येणारही नाही. पण मी दिलेली खोटी साक्ष जर आज खरी ठरली असती तर अशोक वर्टी निर्दोष सुटले असते. ते आपल्या बायको पोरात परत आले असते, आपल्या संसारात रमले असते. म्हणून मी खोटी साक्ष दिली. त्याबद्दल तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. युअर ऑनर, रजनीबाईंनी खोटी साक्ष दिली हे आपणच कबूल केलं आहे. पण यामागील उदात्त हेतू लक्षात घेऊन त्यांच्यावर कसली कारवाई करू नये अशी मी आपणास विनंती करतो. दॅट विल बी डिसाइडेड लेटर. सी कॅन गो. आणखी काही साक्षीदारांची उलट चौकशी करायची आहे का आपल्याला मिस्टर वागळे? येस युअर ऑनर. मिसेस शैलावर्टी. शेलावरती हाजीर हो. देवा शपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. आरोपी कमांडर अशोक वर्टी यांच्या आपण पत्नी आहात? होय. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? तुम्हाला माहित आहे डॅडी. हो डॅडी, एक कोर्ट आहे आणि मी डिफेन्स काउन्सिल आहे. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 7. या 7 वर्षात तुमचं वैवाहिक जीवन कसं होतं? फार सुखाचं होतं माझं वैवाहिक जीवन. श्याम अजिंक्य तुमच्या जीवनात कसा आला? एक अपघात म्हणून. या अपघातातून तुम्ही वाचला, पण एक मनुष्य जगातून उठला आणि एक आयुष्यातून उठला. याची जाणीव आहे तुम्हाला मिसेस वर्टी? हो आहे.
श्याम अजिंक आणि तुमची ओळख केव्हा, कुठे व कशी झाली? काश्मीर मध्ये 1 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून तुमच्या मैत्रीचे संबंध वाढत गेले? नाही, पुन्हा मुंबईत आल्यानंतर. आणि त्याला निमित्त होतं ड्रायव्हिंग शिकण्याचं, होय ना? होय. तुझ्या नवऱ्याला याची कल्पना होती? नव्हती. मग ती केव्हा आली? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी. त्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यापिचारी कल्पना तुमच्या नवऱ्याला दिली? होय. इतका निर्लज्जपणा स्त्रीमध्ये असू शकतो? मिस्टर वागळे, असा प्रश्न आपण विचारू शकत नाही. मिसेस शैलावती, तुम्ही दिलेल्या कबुली जबाबाचे काय परिणाम होईल याची कल्पना आहे तुम्हाला? पण असं काही घडेल असं वाटलं नव्हतं मला. पण ते घडलं आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात असं वाटत नाही तुम्हाला? होय होय, मीच कारणीभूत आहे. आणि ज्या संस्कृतीत मी वाढले ती संस्कृती कारणीभूत आहे. माझे पती महिने बाहेर असत, मी एकटी असे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन श्यामने भुरळ पाडली मला. भुरळ घातली नाही, ती तुम्हाला पडली. कारण 7 वर्षात एकाच पुरुषाचा कंटाळा आला होता तुम्हाला. नाही नाही, मला माझ्या पतीचा कधीच कंटाळा आला नाही. माझं त्यांच्यावरचं प्रेम रतीभरही कमी झालं नव्हतं. प्रेमाची भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही. प्रेमाचा इतका अपमान कुणीही केला नव्हता आजवर. मला सांगा, तुम्हाला काय कमी होतं? कमांडर अशोक वर्टी सारखा उमदा कर्तृत्ववान पती, संजय सारखा गोजीरवाणा मुलगा. पण हे सारे पाश तोकडे पडले तुम्हाला पापी वासनेपासून बांधून ठेवायला. पण मी काय करायला हवं होतं? मरायला हवं होतं. ज्या क्षणी ही पापी वासना तुमच्या मनात उद्भवली त्याच क्षणी आपल्या सासरची आबरू आणि माहेरचं नाव पायदळी तुडवणाऱ्या स्त्रीला जगायचा हक्क नाही. डॅडी, या समोरच्या बॉक्स मध्ये उभा असलेल्या तरुणाला ओळखतात तुम्ही? कमांडर अशोक वर्टी, 3 युद्ध गाजवलेल्या देशातील सर्वात हुशार नाविक अधिकारी, एक सज्जन पती आणि एक प्रेमळ पिता. लादेनं मान खाली घालून उभा आहे. आपल्या बायकोची जगासमोर चाललेली चर्चा ऐकत. डॅडी, प्लीज मिस्टर वागळे. युअर ऑनर, ही केस म्हणजे धडा आहे उंबरठ्या बाहेर पाऊल टाकायला उद्युक्त होणाऱ्या विवाहित स्त्रियांना. माझे विद्वान मित्र तपासणीसाठी उभे आहेत, उपदेशासाठी नाही, हे मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो. थँक्यू मिस्टर उपलेकर. मिसेस शैलावती, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली तुमच्या पतीजवळ दिली त्यानंतर काय घडलं? ते म्हणाले. ते म्हणजे कोण? ते म्हणाले की तुला जायचंय की हा संसार सोडून त्याच्या बरोबर तू तयार आहेस का? आणि तुम्ही काय उत्तर दिलं? मी नकार दिला. पुढे काय झालं? ते म्हणाले. म्हणजे तुमचे पती? होय, माझे पती. ते म्हणाले आजच गोष्टीचा निकाल लावणार आहे. आणि असं म्हणून नुकतंच आणलेलं पिस्तूल घेऊन ते बाहेर पडले. मी त्यांना अडवलं. तिथं जाऊ नका म्हणून सांगितलं. तिथं म्हणजे कुठं? श्यामच्या घरी. का अडवलं तुम्ही? श्यामच्या जीवाच्या भीतीनं? नाही नाही, माझ्या पतीच्या जीवाच्या भीतीनं. कारण जो फार भयंकर माणूस होता, माझ्या पतीच्या जीवाला काही अपाय करू शकला असता. याची नोंद व्हावी मिलोड. नंतर काय घडलं? ते निघून गेले. तुम्ही त्याला अडवू शकला नाही? नाही. का? का? मी भांबावून गेले होते. तुम्ही भांबावला नव्हता, तुम्ही घोष होता.
तुम्हाला हवी असलेली गोष्ट घडून येते आहे या कल्पनेनं. नाही नाही, तसं नसतं तर तुम्ही श्यामला फोन केला नसतं. अशोक येणार आहे, सावध रहा असा संदेश त्याला देण्यासाठी. नका हो असे आरोप करू माझ्यावर. मी चुकले असेल, मी दोषी असेल, पण असं काहीतरी माझ्या हातून घडेल असं वाटलं तरी कसं तुम्हाला? ते माझे पती आहेत, माझ्या मुलाचे बाप आहेत, कसं विसरेन मी? वासना सारं विसरायला लावते. तुम्हाला माहिती होतं की दोघांची झटापट होणार, दोघातली एकच व्यक्ती या जगात उरणार आणि या जगात तुम्हाला अब्रुदारपणे जगता यावं म्हणून तुमच्या दृष्टीनं एकाला मरायला हवं होतं आणि तो तुमचा हेतू साध्य झाला आहे. प्लीज डोंट से इट अगेन मिस्टर वाघळे, प्लीज डोंट से इट अगेन. एका विवाहित स्त्रीची अब्रूची उरली सरली लक्तराशी जगाच्या वेशीसमोर टांगू नका. हे असं करताना तुम्ही विचार करायला हवा होता की तुम्ही सुद्धा एका विवाहित स्त्रीचे वडील आहात. मी आज या भर कोर्टात उभी राहून सांगते, होय माझा तोल गेला, मी पातिव्रतेचा अधिक्षेप केला. मला शिक्षा द्या. माझ्यासाठी नाही, मी जुरीसाठी नाही सांगत, कोणासाठी सांगत नाही, तर मोहाच्या मार्गावर उभ्या असलेल्या त्या स्त्रियांना सांगते. निर्माल्यावर कितीही शिडकाव केला तर ती कळी पुन्हा उमलत नाही. त्यातून तडा गेलाय, फार मोठा तडा गेलाय, आता ती भिंत कोसळूनच पडणार आहे. पण माझी शिक्षा मला द्या. माझे पती निरपराधी आहेत. खून माझ्याकडून घडलाय, माझ्या पतीच्या इब्रतीचा, बाहेरच्या लौकिकाच्या, पत्नीच्या कर्तव्याचा आणि मातेच्या पावित्र्याचा सुद्धा. मीच खून केला. शिक्षा काय करायची मला करा. That's all, my lord. She can go. बाई, तुम्ही जाऊ शकता. Your Honor, मी इथं उभा आहे तो दयेची अगर सहानुभूतीची शिक्षा मागायला नाही. मला हवा आहे फक्त न्याय. तुमच्या अंतःकरणात जागा होणारा न्याय, कागदी पुस्तकात बांधून ठेवलेला न्याय मला नको आहे. कमांडर अशोक वटी सारख्या 3 युद्ध खेळलेल्या देशातील सर्वश्रेष्ठ आरमारी अधिकाऱ्यावर त्यांच्या पत्नीशी व्यभिचार करणाऱ्या श्याम अजिंक्याचा खून केल्याचा आरोप आहे. पण हा खून असला तरी गुन्हा नाही आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे पापालाच काय, पण पापाच्या संशयाला सुद्धा क्षमा नाही. रावणाकडे निष्कलंक राहिलेल्या सीतेला सुद्धा अग्निदिव्यातून जायला लावणारी संस्कृती आहे ही. स्वतःच्या पत्नीवर नाही वाईट नजर ठेवणाऱ्या नराधामावर गोळी चालवणार खूप समजतात तुम्ही. मग सीतेला पळून नेणाऱ्या रावणाचा वध करणाऱ्या रामाला कोण समजणार तुम्ही? देव पण घेऊन जन्माला आलेला रामाला जे साधलं नाही ते हाडामासाच्या माणसाला कसं साधे? जगातील 2 अत्यंत पवित्र नाती, माता आणि पत्नी, आणि त्यांचा अधिक्षेप कुणीही सहन करणार नाही. देव नाही, राक्षस नाही, माणूस तर नाहीच नाही. मिलॉर्ड, आणि जुरीतील सद्ग्रहस्थ आरोपीनं कायदा हातात घेतला, कारण कायदा मयद अजिंक्यला हातही लावू शकला नसता. आपल्या बायकोशी व्यभिचार करणाऱ्या श्यामवर अशोकने काय अब्रू नुकसानीचा खटला भरायला हवा होता? त्यात अब्रू गेली असती अशोकची, श्यामचं काहीही नुकसान झालं नसतं.
अशोकनं एकच चूक केली मिलॉर्ड, आणि ती चूक म्हणजे त्या पिस्तुलातल्या उरलेल्या गोळ्या त्याच्या बायकोवर चालवल्या नाहीत. ही टाळी एका हाताने वाजत नाही, मग दुसऱ्या हाताला तरी का क्षमा करायची? जिच्यावर गोळ्या का चालवल्या नाहीत असं म्हटलं त्या मुलीचा बाप आहे मी. आपल्यापैकी प्रत्येकाला मी विचारतो, तुम्ही अशोकच्या जागी असता तर काय केलं असतं? एका विश्वासघातक्यानं दिलेलं हे आव्हान स्वीकारलं नसतं? द्रौपदीचे केस धरून हरसभेत खेचणाऱ्या दुःशासनाला खलीत धाडायला हवा होता भीमानं. त्यात दुःशासनाच्या रक्तानं द्रौपदीच्या वेड्या रंगविणारा भीमसेन तुमचा आदर्श नाही. धृतराष्ट्राचा आंधळा न्याय नको आहे मला. काळ बदलला, वेळ बदलली, पण माणसं अजूनही पायानं चालत आहेत, डोळ्यानं पाहत आहे आणि काळजानं विचार करीत आहेत. भ्याड बनवणारी कुठली आली ही संस्कृती? तुम्हीच विचार करा. कायद्याची कलम माणसाने निर्माण केली आहे, मग ती माणसाच्या रक्षणासाठी असू द्या, सैतानाच्या रक्षणासाठी नको. कालपर्यंत मी न्यायाधीश म्हणून शेकडो गुन्हेगारांना शासन करण्यात शासनाला हातभार लावला आहे. म्हणून पुन्हा म्हणतो, हा खून असेल पण गुन्हा नाही. तुम्हाला शिक्षाच करायची असेल तर ती पाश्चात्य संस्कृतीत मुलीला वाढवल्याबद्दल मला करा, नाहीतर पत्नी आणि मातेचं कर्तव्य विसरणाऱ्या माझ्या मुलीला करा. पण विवाहित स्त्रियाशी व्यभिचार करून अनेक संसार उधळू पाहणाऱ्या श्याम अजिंग सारख्या नराधमाला ठेचणाऱ्या अशोक वर्टीना करू नका. दॅट्स ऑल मिलॉर्ड, दॅट्स ऑल. मिलॉर्ड, आरोपीच्या बचावाचा आपण उत्कृष्ट भाषण ऐकलात. वक्तृत्व कलेचा एक सुंदर नमुना आपणास पाहायला मिळाला. पण आरोपी अशोक वर्टी हे मोठे आरमारी अधिकारी आहेत. पण कायद्यासमोर लहान मोठा गरीब श्रीमंत हा भेद नाही, हे लक्षात ठेवा आणि आपला निर्णय द्या. दॅट्स ऑल माय लॉर्ड. फिर्यादी पक्षातर्फे केलेल्या साऱ्या पुराव्यावर आरोपीने नुसता खून केल्याचे सिद्ध होत नाही, तर योजनाबद्ध खून केल्याचे सिद्ध होते. मैतानं आरोपीच्या कौटुंबिक जीवनाची भयंकर स्वरूपाची हानी केली, पण आरोपीने त्याचा बदला घेण्याचा जो मार्ग पत्करला तो सुसंस्कृतपणाला काळिमा फासण्यासारखा आहे आणि तो कायद्याच्या चौकटीत बसण्यासारखा नाही. माणसानं माणसाच्या मर्यादा ओळखून माणसासाठी कायदे केलेले आहेत. आपल्या देशाचा कायदा सूड बुद्धीने बदला घेण्याची कुणालाही परवानगी देता येत नाही. कायदा कुणीही हातात घ्यायचा नसतो, त्यासाठी न्यायालय आहे. इतके असूनही आरोपीला त्याचे निकालपत्र वाचून दाखवण्यापूर्वी बचावासाठी काही सांगायचे असल्यास त्याला तशी मी परवानगी देतोय. मिलॉर्ड, ज्या गोष्टी आपल्या समोर स्पष्ट आल्या आहेत त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. पण तुमचं निकालपत्र काय आहे याची मला कल्पना असून देखील मी सांगू इच्छितो मिलॉर्ड की मयत श्याम अजिंक्याचा मी विचारपूर्वक खून केला आहे. त्याला संधी दिली होती मी मारण्यापूर्वी, पण त्याचा खून केला तो फक्त माझ्या बायकोचा बचाव करण्यासाठी नाही, तर जाळ्यात अडकलेल्या इतर स्त्रियांचा बचाव करण्यासाठी. तो जगला असता तर आणखी कितीतरी संसार त्याने उधळले असते. बचावातर्फे आणि फिर्यादीतर्फे मी एक कर्तबगार नाविक अधिकारी असल्याचा आणि 3 युद्ध खेळल्याचा वारंवार उल्लेख केला गेला आहे आणि ते खरं आहे मिलॉर्ड. या माझ्या छातीवर लटकणाऱ्या या फिता, या बॅचेस
या माझ्या 3 युद्धातल्या कर्तबगारीच्या खुणा आहेत. ही फीत युद्धातल्या पराक्रमाबद्दलची आहे आणि ही फीत कमांडरची बढती कोरियन युद्धातल्या कर्तबगारीची ती आहे. आणि या तिन्ही युद्धात आपल्या देशाच्या आणि इतर देशाच्या संरक्षणासाठी मी विजय मिळवला. हजारो माणसांची कत्तल करून. माझ्या समोर लढणाऱ्या त्या माणसांचं आणि माझं काय वैरी होतं. पण त्यांच्या मातांना आणि अनाथ करण्याचा आणि त्यांच्या बायकांना विधवा करण्याचा अधिकार मला होता. पण तो अधिकार मला देशाच्या संरक्षण खात्यानं दिला होता. देशाच्या संरक्षणासाठी हजारो लोकांचा मी बळी घेतला तर मला वीर ठरवण्यात आलं. पण माझ्या बायकोच्या बचावासाठी फक्त एका माणसाचा मी बळी घेतला तर मला खुनी ठरवण्यात आलं. आपण त्याचा विचार करा मिलोड. मला इथं जमलेल्या समाजाला विचारायचं आहे की आम्ही नौदलातले, सैन्यातले, हवाई दलातले लोक महिने वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबापासून आपण दूर असतो. ते आपल्या देशाच्या, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी. आम्हाला काय आमच्या कुटुंबाची हौस नसते? बायकोना मुलाला पाहण्याची हौस नसते? पण इच्छा मारूनही आमचं कर्तव्य करीत असताना समाजाचंही आमच्या बाबतीत काही कर्तव्य नाही का? आमच्या बायका, मुली, बहिणी घरचे एकटे असताना त्यांची जबाबदारी आपणच पाळायला नको का? ही आपली आई आहे, ही आपली बहीण आहे, या भावनेला तुम्ही वागायला हवे होते. अजिंक्य सारखे मानवी सर्प. पण तुमची जबाबदारी ती मला स्वीकारावी लागली कायदा हातात घेऊन. आपणच विचार करा. असे शाम अजिंक्य आमच्या गैरहजेरीत आमच्या समाजात विरधोकपणे आमच्या प्रतिष्ठेशी, भावनांशी, आमच्या संसाराशी खेळू लागले तर आम्ही सैनिकाने तिथं बॉर्डरवर लढायचं ते कुणाच्या बळावर? देशासाठी प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांना आपण एकच दिलासा द्यायला हवा आणि तो हाच की इथं आमची कुटुंब व्यवस्थित सुरक्षित राहतील. वडिलाच्या अधिकारानं तुमच्या कुटुंबावर लक्ष आहे आमचं. मला एवढंच सांगायचं. मिलॉर्ड, आपण कुशाल आपला निर्णय घ्या. मी सरकारचा एकनिष्ठ सेवक आहे आणि न्याय देवता त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. आपण द्याल तो निर्णय मला शिरोधार्यच राहील. आपण सर्वांनी कमांडर अशोक वर्टी यांचं भाषण ऐकलं. तुमचं हृदय हेलावलं असतील. पण कायद्याला हृदयाच्या डोळ्यावर जास्त विश्वास ठेवावा लागतो. पुराव्यावर अवलंबून राहता लागत नाही. गुन्हा का घडला याचा का विचार करत नाही. अपराध घडला की नाही एवढं पाहून निकाल द्यावा लागतो. आणि त्यानुसार आरोपी कमांडर अशोक वर्टी यांना त्याने देशासाठी केलेल्या कामगिरीबद्दल लक्षात ठेवून इंडियन पिनल कोड कलम 302 या कलमासाठी जन्मठेपेची शिक्षा सांगण्यात येत आहे. असं नाही ना तुला वाटलं? नाही रे वाटलं. बरोबर केला. मला अभिमान वाटला तुझा. राजापूरच्या गंगेचं पाणी पाया जरी केलं रे. कुणीतरी भेडा घालून दिल्याशिवाय इतर ते गिरवायचेच नसतात. आता दुसऱ्याच्या बायकाकडे वाचल्या नजरेत टाकणाऱ्या माणसाला त्याला धैर्य होणार नाही. अरे त्याने माणूस ते कशाला म्हणून घ्यायचं? या कोर्टाला आपले न्याय बदलावा लागेल.
आणि तू सुटशील तेव्हा मी जेल बाहेर हार घेऊन तुझ्या स्वागतासाठी उभा असेल रे वत्रा. हा गोळा मास्तर कधी विचारणा करणार नाही. येतो. असं काय वेड्यासारखं अगं समुद्रासारखं विशाल असावा माणसानं. केवढी संकट आली तरी तळातले प्रेममती वर येता येत नाही. वर पहा शैला. कुठल्या तोंडाने वर पाहू? पत्नीचं आणि मातेचं कर्तव्य विसरले मी. अपराध मीच केला पण त्याची शिक्षा मात्र तुमच्या कपाळी आली. माझ्यासारख्या पतितेला जगण्याचा अधिकार नाही आणि इच्छाही नाही. असं म्हणू नको शैला. तुला जगायला हवं. कुणासाठी जगू मी? आपल्या संजूसाठी. आई आणि बाप या दोन्ही नात्याने तुला जगायला हवंय शैला. तुम्हाला पोलीस कुठे घेऊन चालले? मी जिथं जाणार आहे त्याची सावली सुद्धा तुझ्यावर पडता कामा नये. तुम्ही जाऊ नका. मला तुमच्या बरोबर घेऊन चला. तुझ्या प्रीतीचे लाघव स्मरणी अजूनी हुरहुरते सरले सारे तरीही मागे जयाची उरते.